हॅलो स्टुडंट, आजचा आपला नेक्स्ट टॉपिक आहे मोड बाय ग्राफिकल मेथड. लास्ट व्हिडिओमध्ये आपण मीडियन बाय ग्राफिकल मेथड बघितली होती आणि त्याच्या आधी आपण अरिथमॅटिक मीन, मीडियन आणि मोड विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला आपण बघितलेले आहेत. प्रत्येकाचे 3 केसेस आहे डिपेंडिंग ऑन द डेटा फॉर ग्रुप डेटा अँड फॉर अनग्रुप डेटा. राईट, ग्रुपमध्ये पण डिस्क्रीट डेटा आणि कंटिन्युअस डेटा असे आपण 2 टाईपमध्ये आपण केसेस बघितलेले आहेत. आजचा टॉपिक आहे आपला मोड बाय ग्राफिकल मेथड. आपण स्टार्ट करूया. ज्यांनी मोड बाय फॉर्म्युला व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज तो व्हिडिओ बघा, तर तुम्हाला आयडिया येईल की मोड कसा फाइंड करायचा आहे. ठीक आहे. मोड कॅन बी ऑब्टेन्ड ग्राफिकली विथ द हेल्प ऑफ हिस्टोग्राम. आता हाऊ टू ड्रॉ हिस्टोग्राम हा पण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, एकदा तो बघून घ्या. सो फॉर मोड तुम्हाला हिस्टोग्राम ड्रॉ करावा लागणार आहे. ओके. Mode is the x coordinate at point P or the value at the foot perpendicular from the point P to x axis as shown in the diagram. Meaning काय याचं आपण डायग्राममध्ये बघूया. मीडियन इज नथिंग बट हा तुमचा इथे एक पॉईंट आहे. दिस इज नथिंग बट द पी पॉईंट. या पी पॉईंटला विथ रिस्पेक्ट टू एक्स फूटला तुम्हाला एक पॉईंट मिळणार आहे, कुठे तो अटॅच होणार आहे. दिस फूट इज नथिंग बट. ओके. आता बघा कसा फाइंड करायचा आहे मोड बाय ग्राफिकली. त्याकरता आपल्याला ड्रॉ करायचा आहे हिस्टोग्राम. हिस्टोग्राम ड्रॉ करताना तुमच्या क्लास बाउंड्रीज एक्स ॲक्सिसला येतील, तुमच्या दिलेल्या फ्रिक्वेन्सीज ह्या वाय ॲक्सिसला येतील. तुम्हाला नॉर्मल तुमचा हिस्टोग्राम ड्रॉ करून घ्यायचा. ठीक आहे. आफ्टर हिस्टोग्राम ड्रॉ केल्यानंतर सर्वात मॅक्सिमम किंवा सर्वात मोठा जो काही ब्लॉक मिळतो तुम्हाला, रेक्टँग्युलर ब्लॉक, जो सर्वात मोठा ब्लॉक आहे तो तुम्हाला कन्सिडर करायचा आहे. ठीक आहे. सो माझ्याकडे सध्यापुरता हा जो ब्लॉक आहे हा सर्वात मोठा ब्लॉक आहे. राईट. आता काय करायचं आहे, याच ब्लॉकमध्ये या पॉईंटला मॅक्झिमम पॉईंटला कन्सिडर करून त्याच्या अपोजिट साईडला जिथे तुमचा हा रेक्टँग्युलर संपतोय एक लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगते, ही लाईन तुम्हाला ड्रॉ करायची. इथे तुमचा जो इथे कॉलम संपतोय तिथून वरती त्या रेक्टँग्युलरला, आणि सिमिलरली एक लाईन तुम्ही ही ड्रॉ केली. ॲट द सेम दुसऱ्या बाजूने जिथून तुमचा हा रेक्टँग्युलर बाजूचा रेक्टँग्युलर संपतोय तिथून दुसरी लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. आणि ज्या पॉईंटला, ओके, ज्या पॉईंटला ह्या दोघंही लाईन्स कोइन्साइड होत आहेत, मिळत आहेत, हा तुमचा पॉईंट आहे. राईट. ज्या पॉईंटला ते मीट होत आहेत त्या पॉईंटवरून स्ट्रेट लाईन परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे एक्स ॲक्सिसला. ओके. डायग्राममध्ये बघा, खाली एक्स ॲक्सिस तुम्ही ड्रॉ केलेला आहे आणि ज्या पॉईंटला तुमचा इथे एक्स ॲक्सिसला तुमचा हा पॉईंट जॉईन होतोय, हा पॉईंट नथिंग बट तुमचा मोड आहे. ठीक आहे. इझी पार्ट आहे, डिफिकल्ट नाही. हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे. ड्रॉ केल्यानंतर मॅक्झिमम व्हॅल्यूचा तुमचा जो काही कॉलम आहे तो कन्सिडर करायचा आहे. दोघं लाईन्स ड्रॉ करायचे आहेत. बघा, आपण कोपऱ्यातून लाईन्स घेतलेल्या आहेत आणि ज्या पॉईंटला तो अटॅच होतो तिथून परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे एक्स ॲक्सिसवर. सो हा तुमचा पॉईंट इज नथिंग बट मोड. याचं एक्झाम्पल बघूया. हे जे काय एक्झाम्पल दिले तुम्हाला ते फॉर्म्युलाने पण सॉल्व करून दिलेलं आहे आणि ग्राफिकली पण आपण सॉल्व केलेलं आहे. फाइंड द मोड फॉर द फॉलोइंग डेटा युजिंग द फॉर्म्युला आणि ऑल्सो बाय ग्राफिकल मेथड दिलेली आहे. ओके. एज दिलेला आहे, फ्रिक्वेन्सीज दिलेला आहे, बाय फॉर्म्युलाने आधी सॉल्व केलेला आहे. पुन्हा एकदा रिव्हिजन करूया कसं सॉल्व करतो आपण. हायेस्ट फ्रिक्वेन्सी फाइंड करतो आपण. हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे 16. 16चा जो काय पूर्ण तुम्हाला दिलेला रो असणार आहे की इथे आपला कॉलम आहे, हा पूर्ण सेल इज नथिंग बट तुमचा मॉड्यूल क्लास. मॉड्यूल क्लास आहे 50 to 60. याच्यावरून आपल्याला F0 आणि F1 फाइंड करायचं आहे, किंवा F1 आणि F2 सेमच आहे. इथे F0 आणि F1 घेतलेला आहे. ठीक आहे. म्हणजे काय, तुमचा हा सेल जो करंट फ्रिक्वेन्सी जी आहे
ही तुमची करंट FM आली, त्याच्या आधीचे F0 आली आणि नंतरची F1 आली. L म्हणजे लोअर बाउंड्रीज, विड्थ दोघांमधला डिफरन्स, सर्व व्हॅल्यू फाइंड केलेल्या आहेत. गिवन फाइंड केलं, गिवन फाइंड केलेत, पुट केलं आणि सॉल्व केलं. आन्सर आहे 52. ओके. आता आपण याचा ग्राफ काढूया. इथे बघा ग्राफ काढलेला आहे. माझ्या क्लास बाउंड्रीज एक्स ॲक्सिसवर, वाय ॲक्सिसवर माझ्या फ्रिक्वेन्सीज घेतलेल्या आहेत. 10, 20, 30, 40 मी 10चा डिफरन्स घेतलेला आहे एचचा एक्स ॲक्सिसवर आणि 2चा डिफरन्स घेतलेला आहे मी वाय ॲक्सिसवर. त्यानंतर मी नॉर्मल हिस्टोग्राम ड्रॉ करून घेतलेला आहे. बघा 20 to 30, 30 to 40, 20 to 30ला आहे 3, 30 to 40ला आहे 7, 40 to 50ला आहे 14. या फॉर्ममध्ये मी डायग्राम ड्रॉ केली बघा. 30 to 40ला आहे 3, 20 to 30ला आहे 3, 30 to 40ला 7, 40 to 15ला 40, 50 to 60ला 16. ओके. हिस्टोग्राम ड्रॉ करून झाला आहे. त्यानंतर जो काही मॅक्झिमम आहे तो आपण कन्सिडर करतो. ठीक आहे. सो माझा मॅक्झिमम रेक्टँग्युलर हा आला, हा माझा मॅक्झिमम रेक्टँग्युलर आहे. ठीक आहे. आता या रेक्टँग्युलरमध्ये बघा माझ्या या पॉईंटने आणि या पॉईंटने जिथे संपतोय, जिथे माझा संपला तिथून मी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आहे. जिथे हा पॉईंट संपतोय माझा सेकंड रेक्टँग्युलर, तिथून मी ही लाईन ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे. दोघं लाईन ड्रॉ केल्यानंतर बघा, दोघं लाईन ड्रॉ केल्यानंतर ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. दोघं लाईन ड्रॉ केल्यानंतर माझ्या एका पॉईंटला हे दोघं मीट होत आहेत. राईट. ह्या पॉईंटला ते माझं मीट होत आहेत, तो मी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. ओके. स्ट्रेट लाईन ड्रॉ केली मी आणि ही लाईन स्ट्रेट लाईन म्हणजे खाली कुठेतरी जॉईंट होते बघा. राईट. जिथे जॉईंट होते ते बघा तुम्हाला बघूनच कळतं 50, 51 आणि 50. तुमच्या ग्राफ पेपरचं तुम्हाला एक्झॅक्ट पॉईंट मिळेल. 52ला तुम्हाला बरोबर ती पॉईंट जॉईंट होतो आहे आणि ज्या पॉईंट तुमचा हा पॉईंट जॉईंट होतो आहे दिस इज नथिंग बट, ज्या पॉईंट तुमचा हा पॉईंट जॉईंट होतो आहे नथिंग बट मोड. हिस्टोग्राम काढायला इझी आहे. फक्त तुम्हाला करायचं काय आहे, विथ रिस्पेक्ट टू दिस तुम्हाला लाईन्स जॉईन करायचे कोपऱ्यातून घेऊन आणि ज्या पॉईंटला ते भेटत आहेत कुठे ते कोइन्साईड होतील, तो कोइन्साईड लाईन ड्रॉ करायची आहे एक्स ॲक्सिसला आणि खाली तुम्हाला ज्या पॉईंटला तो अटॅच होतो आहे हा तुमचा आहे मोड. ओके. इझी आहे. एकदा ग्राफ काढून बघा, ग्राफिकली पण ट्राय करा, फॉर्म्युलाने पण ट्राय करा, एक्झाम्पल सॉल्व करून बघा. आय होप सो तुम्हाला हे समजलं असेल. आजचं लेक्चर आपलं एवढंच होतं. थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.